मला आळूचे पानं करायचे होते, तर त्यासाठी मग मी थोडीशी मिरची, लसूण बारीक करून घेतलं मिक्सरवर. हॅलो, घरी दळून आणलेलं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ होतं. मग मी त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर, त्याच्यातच थोडं लसूण आणि मिरची बारीक केलेली थोडंसं घेतलं, थोडीशी आणि थोडासा ओवा असा हातावर चोळून टाकला. मस्त सुगंध येतो. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मस्त पाणी टाकून छान हे असं मिक्स करून घेतलं आणि हे बॅटर लगेच पानाला लावून घेतलं. अगदी पातळ लावलं तर पानं अजून जास्त खमंग लागतात. जास्त जाडसर पानाने नाहीत चांगले लागत. अशा पद्धतीने त्याची घडी मारून घेतली. आता हे पानं लावून झाल्याच्या नंतर मस्त असं तेल तव्यावर टाकून घेतलं आणि हे पानं लगेच ह्याच्यावर टाकलं. हे असे तवा भरून मस्त लावून घेतले पानं तव्यावर. नाहीये आपण आळूच्या वड्या केल्या ना तर नक्कीच मुलं हे आवडीने खातील आणि तव्यावरील आळूच्या वड्या खमंगही लागतात. तर मी याच आळूच्या वड्यांचा एक लॉंग व्हिडिओही अपलोड केलेला आहे, तर तो नक्की पहा आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा.